महाराष्ट्रात आज हवामानाचा मोठा उलटफेर. 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट. या भागात मुसळधार पावसाची शक्यता. आज अख्ख्या महाराष्ट्रात हवामानाचा एक अत्यंत विचित्र आणि खतरनाक पॅटर्न पाहायला मिळणार आहे. एका बाजूला उष्णतेचा हाहाकार तर दुसऱ्या बाजूला विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे, तर 5 जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्टसुद्धा जारी करण्यात आलेला आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, हवामानकडून हे नवीन आणि अपडेट येणं सुरूच आहे. थांबा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता, कारण आज दुपारच्या तुमच्या भागात अचानक वातावरण बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्ही अशा काही जिल्ह्याबद्दल सांगणार आहोत जिथे कोणतेही अलर्ट नसलं तरी अचानक पाऊस कोसळणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागात या परिस्थिती कशी राहणार आहे. आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, म्हणजेच की महाराष्ट्र न्यूज चॅनलवर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल. सुरुवात करूया महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या कोकण विभागापासून. जर तुम्ही मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात राहत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच त्रासाचा ठरणार आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. इथली सर्वात मोठी समस्या म्हणजे ह्युमिडिटी, म्हणजेच की हवेतील दमटपणा. तापमान जरी नेहमीसारखा दिसला तरी दमट हवामानामुळे शरीरातून प्रचंड घाम निघेल आणि उकाडा असह्य होईल. हवामान विभागाने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुपारच्या वेळी म्हणजेच सकाळी 11 ते 4 या काळात आवश्यक असल्यास बाहेर पडण्याची सल्ला दिलेली आहे. अत्यंत आवश्यक असले तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला हा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. आता वळूया उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याकडे. उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमध्ये आज सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होऊ शकते. जळगाव आणि धुळ्यात उष्णता तीव्र झंडा बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नाशिक या 3 जिल्ह्यांना सरासरीपेक्षा आता थोडीशी तापमान जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या 6 जिल्ह्यांमध्ये ऊन आणि प्रचंड उकडावा जाणवणार आहे. इथे शेतकरी बांधवांसाठी आणि शेतात काम करणाऱ्या मजूर वर्गासाठी हवामान विभागाने एक विशेष सूचना दिलेली आहे. दुपारच्या उन्हात काम करणं टाळा आणि सोबत पाणी किंवा लिंबू पाणी आवर्जून ठेवा. आता विदर्भाची स्थिती पाहण्यासारखी आहे. विदर्भात आज 2 भागात पडलेले पाण्यात पहिल्या भागात म्हणजेच पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट आहे. थेट सूर्यप्रकाश जास्त वेळ राहू नका, असं प्रशासनाने स्पष्ट केलंय. पण आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटकडे. पूर्व विदर्भात विसर्गाचा खेळ पाहायला मिळणार आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या 5 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. या 5 जिल्ह्यांमध्ये आज जोरदार मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका, अशी सल्ला देण्यात आलेली आहे. कारण की हे तुम्ही सुरुवातीलाच बघितलेलं आहे की काही जिल्हे असे आहेत जिथे हवामानाचा कोणताही अधिकृत अलर्ट नाही. तिथेही असं वातावरण आज बदलणार आहे. जर तुम्ही नाशिकचा घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमधले राहत असाल तर आज तुमच्याकडे अधिकृत अलर्ट नसला तरी काही ठिकाणी अचानक ढग दाटून येतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. म्हणून बाहेर जाऊ नका. घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवलेले कधी चांगले. स्थानिक हवामानाच्या अंदाजावरती लक्ष ठेवा. आज 17 जून आणि 18 जून महाराष्ट्रात अशी ऊन पावसाची स्थिती राहणार आहे. जाता जाता काही गोष्टी लक्षात ठेवा. भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. विजा चमकत असताना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. शेतकरी बांधवांनी आपली पिकांची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्या, कारण की हे शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बाब ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या हवामान खात्याकडून आलेल्या प्रत्येक क्षणावर आणि अपडेटवर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला माहीत आहे, कुठे उष्णतेच्या लाटा तर कधी पाऊस पडत आहे, कधी मान्सून येत आहे तर कधी मान्सून नाही येत आहे, कुठे अल निनोचा प्रभाव जास्त वाढलेला आहे तर कुठे अरबी समुद्र आणि जपानने अमेरिकेने दिलेले अलर्ट लक्षात येत आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, न घाबरता आपल्या स्थानिक हवामान अंदाजावर पण लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भागात सध्या ऊन आहे की पाऊस आहे? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा सुरक्षित राहतील. अशाच रोजच्या हवामान आणि ताज्या अपडेट्ससाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन बटन दाबा आणि नक्की चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.